पाचवा दिवस. देवी स्कंदमाता. स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप म्हणजेच देवीचा पाचवा अवतार आहे. सगळ्या देवतांमध्ये या देवीचे रूप खूप वेगळे आहे. भगवान कार्तिक यांच्या मांडीवर बसलेले असून देवी कमळ पुष्पावर पद्मासन करून बसलेली आहे. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्यास भक्तांचे सर्व पापापासून मुक्ती होते असे मानले जाते. स्कंदमाता सर्वजन सुखदा बोधयेती हा श्लोक देवी स्कंदमाताचे वर्णन करतो. स्कंदमाता म्हणजेच भगवान कार्तिकेय स्कंद यांची माता. ती मातृत्वाचे प्रतीक आहे आणि तिचा स्पर्श भक्तांना प्रेम, सहानुभूती आणि सुरक्षा प्रदान करतो. देवीची उपासना केल्याने भक्तांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मातृसत्तेचा अनुभव मिळतो. सर्वजण म्हणजेच सर्व लोक यांचा अर्थ देवी स्कंदमाता सर्व मानवतेसाठी आश्रय आणि आशीर्वाद देणारी आहे. तिच्या आराधनेद्वारे प्रत्येक व्यक्तीला सुख आणि समृद्धी प्राप्त होते. सुखदा बोधयेती म्हणजेच ती भक्तांना आनंद आणि समृद्धी प्रदान करते. तिच्या आशीर्वादाने जीवनात उत्साह आणि आशा निर्माण होते. स्कंदमाता देवीची उपासना करणे म्हणजेच आत्मा आणि मन यांचा संयोग साधणे. तिच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता आणि प्रेमाची वाढ होते. मातृत्वाच्या गुणांनी युक्त असलेल्या स्कंदमाताच्या उपासनेने भक्तांना मनाला शांती आणि समाधान प्राप्त होते. तिच्या शक्तीमुळे भक्त त्यांच्या जीवनातील अडथळे पार करतात आणि यशस्वी होण्यासाठी प्रेरित होतात. त्यामुळे स्कंदमाता सर्वांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणते.